नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे भास्कर सर सायन्स क्लासरूम या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे 6th स्टँडर्डचे 7th लेसन, ज्याचे नाव आहे न्यूट्रिशन अँड डाएट। त्याचा आपण आज बघणार आहे लेक्चर नंबर 2। आपण लेक्चर नंबर 1 2 दिवसाआधीच टाकलेलं होतं। त्यानंतर आज आपण बघणार आहे लेक्चर नंबर 2, ज्याच्यामध्ये मित्रांनो आपण आता बघणार आहे डाएट। तर डाएट म्हणजे काय? डाएट म्हणजे आहार। डाएट म्हणजे काय? आहार। तर मित्रांनो, ऑल फूड दॅट वी कन्झ्युम ड्युरिंग द डे इज टुगेदर कॉल्ड ॲज अ डाएट। आपण जे दिवसभर अन्न खातो, आपण जे अन्न मित्रांनो दिवसभर खातो, सकाळपासून नाश्ता, जेवण, डिनर, लंच, हे या पूर्ण अन्नाला आपण काय म्हणणार आहे? डाएट। त्याला आपण काय म्हणतो? डाएट। डाएट म्हणजेच काय? आहार। डाएट म्हणजेच काय मित्रांनो? आहार, राईट। तर तुम्हाला सर्वांना आपण आधीच बघितलं न्यूट्रिशन म्हणजे काय, न्यूट्रियन्स कोणते कोणते असतात, पोषक तत्वे कोणते कोणते असतात। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये न्यूट्रियन्स कोणते कोणते प्रकारचे असतात मित्रांनो, जसे की प्रोटीन, फॅट्स, कार्बोहायड्रेट्स, राईट, विटॅमिन्स, मिनरल्स, हे अलग अलग प्रकारचे न्यूट्रियन्स आपण अलग अलग प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या अन्नामधून घेत असतो मित्रांनो दिवसभर आपल्या जेवणामधून। तर त्यानंतर मित्रांनो, डाएट कंटेनिंग द ॲडिक्वेट क्वांटिटीज ऑफ न्यूट्रियन्स इज कॉल्ड द बॅलन्स डाएट। आता पोषित आहार, संतुलित आहार, पोषक आहार, संतुलित आहार आपण कशाला म्हणू? जसं की बॅलन्स डाएट, त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो? बॅलन्स डाएट असं म्हणतो। तर बॅलन्स डाएट म्हणजे काय मित्रांनो? बॅलन्स डाएट म्हणजे काय? संतुलित आहार, त्याला आपण काय म्हणणार? संतुलित आहार। अ डाएट कंटेनिंग द ॲडिक्वेट क्वांटिटीज ऑफ न्यूट्रियन, असा आहार की ज्याच्यामध्ये पूर्ण प्रमाणामध्ये योग्य प्रमाणामध्ये, वेगवेगळ्या प्रमाणामध्ये वेगवेगळे जे न्यूट्रियन्स असतात, पोषक तत्वे असतात, ते त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात। जसं की मित्रांनो, विटॅमिन्स असतील, त्याच्यामध्ये प्रोटीन असेल, फॅट असेल, कार्बोहायड्रेट असेल, हे सगळं मिनरल्स वगैरे सगळं जे न्यूट्रियन्स आहे हे सगळे त्या डाएटमध्ये, त्या आहारामध्ये असतील आपल्या। त्या डाएटला आपण म्हणणार आहे मित्रांनो बॅलन्स डाएट। काय म्हणणार त्याला आपण? बॅलन्स डाएट। जसं की द डाएट कंटेनिंग द ॲडिक्वेट क्वांटिटीज ऑफ न्यूट्रिएंट इज कॉल्ड द बॅलन्स डाएट। त्यानंतर मित्रांनो आपण बघणार आहे फायबर। तर फायबर हे तुम्हाला कशातून भेटते मित्रांनो? अ डाएट विच इन्क्लूड्स द व्हेजिटेबल्स, त्यानंतर फ्रूट्स, स्प्राउट्स अँड सिरियल्स। जसं की तुम्हाला मित्रांनो फायबर जे आहेत, अ डाएट विच कंटेनिंग द व्हेजिटेबल, जसं की आपल्या आहारामध्ये जर आपण फळभाज्या, भाजीपाला, त्यानंतर फ्रूट्स जे फळं असतात, त्याचबरोबर मित्रांनो स्प्राउट्स जे आपण सिरियल्स वगैरे खातो, राईट, त्यानंतर कडधान्य जे आहे जसं की गहू, ज्वारी, बाजरी वगैरे सर्व, त्यानंतर पल्सेस, मुंगाई डाळ, उडदाई डाळ जे असणार आहे ते। त्यानंतर मित्रांनो न्यूट्रिशन, मॅलन्यूट्रिशन म्हणजे हे सगळं जे आहे मित्रांनो, फायबर जे बघितले आपण, हे फायबर्स आपल्या पूर्ण बॉडीचं जे डायजेशन आहे ते डायजेशन योग्य प्रमाणामध्ये करण्याचं काम करतात आणि आपलं जे मॅल फंक्शनिंग आहे ते योग्य प्रकारे चालण्याचं काम करतात। त्याचबरोबर मॅलन्यूट्रिशन म्हणजे काय मित्रांनो? तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की आपल्या देशामध्ये कुपोषणाचा खूप मोठा एक प्रश्न उभा राहिलेला आहे। तर मित्रांनो, कुपोषण म्हणजे काय, मॅलन्यूट्रिशन म्हणजे काय? अशा ठिकाणी जर त्या मुलांना योग्य प्रमाणामध्ये आहार भेटत नसेल मित्रांनो, जर त्यांना योग्य प्रमाणामध्ये जर पोषक भेटत नसेल, त्यांना न्यूट्रियन्स भेटत नसतील, त्यांना विटॅमिन्स, मिनरल्स, कार्बोहायड्रेट, फॅट्स, प्रोटीन हे जर योग्य प्रमाणामध्ये त्यांच्या आहारातून मिळत नसेल मित्रांनो, तर अशांना आपण म्हणतो मॅलन्यूट्रिशन। काय म्हणतो मित्रांनो? मॅलन्यूट्रिशन असं म्हणतो। तर मित्रांनो त्याच्यामध्ये नंतर आपण काय बघणार आहे मित्रांनो? जसं की इट ऑकर्स व्हेन ऑल द न्यूट्रियन्स दॅट द बॉडी नीड्स आर नॉट ऑब्टेन इन द प्रॉपर प्रोपोर्शन फ्रॉम द डाएट। जसं की मित्रांनो, जसं की मॅलन्यूट्रिशन म्हणजे काय? इट ऑकर्स व्हेन ऑल द न्यूट्रियन्स दॅट द बॉडी नीड्स अँड नॉट ऑब्टेन इन द प्रॉपर प्रोपोर्शन फ्रॉम द डाएट। आपल्याला त्या आहारातून योग्य प्रमाणामध्ये जर समजा पोषक तत्वे, पोषण जर भेटत नसेल मित्रांनो, तर अशा परिस्थितीला, अशा जे कंडिशन असणार आहे त्याला आपण म्हणतो मित्रांनो मॅलन्यूट्रिशन। जसं की तुम्हाला माहीत आहे मुलांमध्ये, लहान लहान मुलांमध्ये कुपोषण दिसून येते, राईट। तर त्यानंतर मित्रांनो, इन ऑर्डर टू अर्न द मोर प्रॉफिट, जर आपल्याला जास्त, आता ॲडल्ट्रेशन ऑफ फूड म्हणजे काय? आता सध्या भारतामध्येच काय पूर्ण सर्व जगामध्ये ॲडल्ट्रेशन ऑफ फूडचं मॅटर सुरू आहे। तर मित्रांनो आपल्या अन्नामध्ये काय टाकलं जाते? पूर्ण असे नवीन नवीन काही केमिकल्स असतील, काही असेल, असं भेसळ करून आपल्याला दिल्या जाते, आपल्याला फसवल्या जाते मित्रांनो। आपल्याला किराणा दुकानावरती आपल्या धान्यामध्ये काही खडे वगैरे असतील किंवा मग आपल्या दुधामध्ये पाणी वगैरे टाकून, त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे ब्लॅक पेपर जे आपलं काली मिरची असते त्याच्यामध्ये आपण पपायाचे जे बिया असतात बारीक बारीक त्या टाकून आपल्याला फसवल्या जाते, त्याच्यामध्ये पूर्ण मिक्सिंग वगैरे केल्या जाते मित्रांनो। आणि त्यालाच आपण काय म्हणतो मित्रांनो? ॲडल्ट्रेशन ऑफ फूड। त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो? ॲडल्ट्रेशन ऑफ फूड म्हणतो। काय म्हणतो आपण त्याला? ॲडल्ट्रेशन ऑफ फूड। जसं की त्याची डेफिनेशन आपण काय लिहू शकतो मित्रांनो? इन ऑर्डर टू अर्न द मोर प्रॉफिट, जर आपल्याला जास्त फायदा करायचा आहे, जास्त आपल्याला इन्कम करायची आहे, जास्त आपल्याला नफा करायचा आहे,
आणि त्यासाठी आपण काय टाकतो, चिपर सबस्टन्स, जे एकदम स्वस्त जे भेटतात पदार्थ आपल्या पूर्ण मार्केटमध्ये, ते आपण घेतो आणि लो क्वालिटीचं त्याच्यामध्ये मिक्स करतो पूर्ण त्या अन्नामध्ये, पूर्ण त्या सबस्टन्समध्ये, आणि त्याला दिस सबस्टन्स आर कॉल्ड ॲज, त्या पदार्थ आपण जे मिक्स करतो त्याला आपण म्हणतो ॲडल्ट्रंट. आणि हे जे प्रोसेस आहे पूर्ण बेटा, त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो, ॲडल्ट्रेशन ऑफ फूड. आणि हे जे ते अन्न बनवण्याची प्रक्रिया जी आहे मित्रांनो, त्याला आपण म्हणतो ॲडल्ट्रेशन ऑफ फूड. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.